आगामी शिवजन्मोत्सव पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठक संपन्न। आगामी शिवजन्मोत्सव निमित्त आज सातपूर पोलीस ठाण्यात सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समिती बैठक संपन्न झाली आहे। दरम्यान यावेळी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना पोलीस प्रशासनासमोर मांडल्या। तसेच यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी मार्गदर्शन केले। पदाधिकारी, अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि इतर मंडळाचे पदाधिकारी सर्वजण आम्ही मीटिंगला बोलावलं, त्याला मात देऊन आपण सर्व हजर झालो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। त्याचबरोबर आपण ज्या सूचना मांडलेल्या आहेत की सर्कलला फ्लेक्स, ठीक आहे, आम्ही सर्कलला फ्लेक्स जर लागला तर तो काढायला लावू। त्याच्यापेक्षा जे लावणार आहेत ते सगळे इथेच आहेत, तर तुम्हाला मेसेज पोचलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही लावू नये। दुसरं असं की त्या दिवशीचा रोड डायव्हर्शन नक्की आम्ही करून घेऊ, रस्तेच बंद होतील आणि आजूबाजूला जे डायव्हर्शन आहे त्याचा वापर करून आपण करू। पार्किंगची सुविधा मी म्हटलं की आमच्या आणि तुमच्या स्वयंसेवकाच्या कोऑर्डिनेशननं आपण पार्किंगची सुविधा पण करू। बाकी इतर जे कार्यक्रम आहेत 15, 17, 18 आणि 19 ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी नक्की आमचा बंदोबस्त चांगला राहील। आणि तो जो शेवटच्या दिवशी जो कार्यक्रम आहे 19 तारखेचा, तो एकदम म्हणतो ना ग्रँड, खूप मोठा आणि तो खूप चांगला आणि आनंदमय वातावरण होईल याचं खात्री आम्ही देतो आणि ते इन्शुअर करेल की त्या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त आणि कोणालाही डिस्टर्बन्स होता कामा। बाकी आम्ही सतत आपल्यासोबत नेहमीच आहोत आणि पुढेही राहील। कधी काही अडचण असेल तर बऱ्यापैकी लोकांकडे माझा नंबर आहे, तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता। आणि तुमच्या सगळं आम्ही शेवटी कसं आहे, आम्ही समाजाचा भाग आहोत, फक्त आम्हाला हा रोल दिला आहे की तुम्ही हे बघायचं आहे ठीक आहे, तर त्या पद्धतीने आम्ही त्या रोलमध्ये आहोत। बाकी आपण सगळे एकच आहोत, त्या पद्धतीने कधीही कन्वे करा। ते खेळीमेळीच्या वातावरण मला खूप मी मेन्शन करेन की आम्ही इतक्या ठिकाणी नोकरी करत इथेपर्यंत जेव्हा येतो तर असं कुठे पाहायला भेटलं नाही। मला लास्ट इयर पण माझं भाग्य म्हणेन की मला ही गोष्टी पाहता आल्या आणि ह्या वर्षी कोइन्सिडेंटली मी इथेच आहे आणि मला ह्या गोष्टी पाहायला मिळतात। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार आणि हाच शिवजन्मोत्सव वर्षानुवर्षे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे कराल आणि तो करावा अशा अपेक्षा व्यक्त करतो। आणि मीटिंग संदर्भात आपण इथे सगळे जमलेलो आहोत। खरं तर सातपूर शहरामध्ये सर्व सण उत्सव असेल किंवा महापुरुषांची जयंती असेल किंवा सातपूरचा जो यात्रा उत्सव असेल, असे सर्व उत्सव हे मोठ्या उत्साहात आणि शांततेत आपल्या सातपूर शहरामध्ये पार पडत असतात। सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होत असतात। कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यापुढे निर्माण होणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ। या मागेही असा प्रश्न काही उद्भवलेला नाही। त्याचप्रमाणे जो काही रस्त्यावरच्या लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा फायर ब्रिगेड अशा व्यवस्थांची आम्ही सुद्धा काळजी घेणार आहोत। आणि सर, आपल्याला विनंती आहे की आपण 19 फेब्रुवारीला या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करते। धन्यवाद। कशी चांगली होईल याकरता तुम्ही आम्ही हातभार लावणारच आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। छोटी नाशिक रोड सातपूर आणि सिडको नवीन नाशिक, तर याच्यात आपण जो शिवजन्मोत्सव चांगल्या प्रमाणात होणार आहे त्यांना पारितोषिक देणार आहे भाऊ शहराच्या वतीने। पण ती अंमलबजावणी झाली का नाही झाली वैयक्तिक मला त्याची कल्पना नाही, कारण की झाली असती तर कोणत्या विभागाला ते भेटलंच असतं। तर जे 4 विभाग आहेत त्याच्यात आपण 7-8 वर्षापासून जर उत्सव करतोय तर 150 ते 200 कलाकारांचा लाईव्ह कार्यक्रम जिवंत देखावे आपल्याच फक्त सातपूरमध्ये सादर होत आहे। बाकी तिघी ठिकाणी तसं काही होत नाही। आणि जे 2-3 दिवसाचे कार्यक्रम आहे ते पण म्हणजे आता जो पाळण्याचा कार्यक्रम आहे तो पण लाईव्हच राहतो आपल्या स्थानिक बालकलाकारांचा, महिलांचा। त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा वरती। प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, उपाध्यक्ष रोहिणी जोशी, सचिव यशवंत पवार, सहसचिव नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश बुघे यांचा शांतता समिती पदाधिकारी तसेच पोलीस उपनिरीक्षक सुवासिनी बारेला, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार, विलास गीते, सुनील लोहरे, दत्तू गायकवाड, भगवान शिंदे, मोहन भोये, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, भूषण शेजवळ, कांतीलाल महाजन, प्रशांत पवार आदी सातपूर पोलीस उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।